एखादी महासत्ता जेव्हा जगातल्या एका छोट्या देशाचा बळी घेते, त्या देशाच्या मानवाधिकारांचं उल्लंघन करते, त्या देशाच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण करते, तेव्हा काय होतं? तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एक बैठक बोलवतं आणि या बैठकीच्या माध्यमातून सगळ्या जगाला शांत करण्याचा प्रयत्न होतो. व्हेनेझुएलामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानंतर हेच झालेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीमध्ये अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधले जे राजदूत आहेत माईक वॉल्ट्स यांनी अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची विधानं केलेली आहेत. त्यांनी असं म्हटलं की निकोलस मादुराव हे व्हेनेझुएलाचे खरेखुरे प्रतिनिधी नव्हतेच, ते तथाकथित राष्ट्राध्यक्ष होते, अशा प्रकारचा उल्लेख या वॉल्ट्स महोदयाने केलेला आहे. ते असं म्हणाले की जनतेचं त्यांना समर्थन नव्हतं. सिस्टीम हायजॅक करून यंत्रणेचा ताबा घेऊन ते राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. म्हणजे वॉल्ट जे काय म्हणाले तेच राहुल गांधी भारतामध्ये अनेक वर्ष म्हणण्याचा प्रयत्न करतायत. या देशाच्या जनतेच्या गळी ही भूमिका मारण्याचा प्रयत्न करतायत. मोदी सत्तेवर आले, त्यांच्या पाठीशी जनादेश नाहीये, जनादेशाची चोरी करून मोदी सत्तेवर आलेत असं राहुल गांधी सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि साधारण तशाच प्रकारची भूमिका अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये मादुरो यांच्या विरोधात मांडलेली आहे.